तर नमस्कार मित्रांनो, आज आपली काही रेसिपीची व्हिडिओ बनवणार आहोत आणि त्यासाठी आपण आज मोठी मोठी पॉपलेट आणलीत आणि तुम्हाला दाखवतो. पॉपलेट कटिंग चालू आहे. एक म्हणजे 1.25 किलोची 4 पॉपलेट आहेत आणि ते आपल्याला 900 रुपयेला पडलेले आहेत. तुम्हाला दाखवतो. आज कालवणाची रेसिपी आहे, पॉपलेटचं कालवण. तर दाखवतो तुम्हाला 2 मिनटं. पॉपलेट कटिंग चाललं आहे. एका पॉपलेटचे किती पीस पडले? 4 ते 5 पडतात. तरी मला वाटते टोटल एक किलो असेल ना हे 4 पीस, 4 पॉपलेटाचे. 1 किलोच्या थोडं वरती आहे. आता काय करणार आहे? कालवण काढणार आहे. कालवण आणि मधल्या तुकड्या कालवणाच्यातलं डोकं शेपूट कालवण हां, आणि बाकी मधल्या असतील मोठ्या त्याची फ्राय. अच्छा. मित्रांनो, आता पॉपलेट कटिंग चालू आहे आणि नंतर मग पुढे रेसिपी असेल तो पण दाखवतो. कशी काय म्हणजे आंबट तिखट कालवण करतो आपण कोकणामध्ये, ते तुम्हाला दाखवायचं आहे. तर हे कालवण जे आपण करणार आहोत ते कसं आंबट तिखट करणार आहोत का? नाही, आंबट तिखट. आंबट तिखट ना, चिंचेवर चिंच लावून ना. हो हो हो, आपलं तर आमच्याकडे चिंच लावली जाते मच्छीला. काही ठिकाणी कोकम वापरतात, काही ठिकाणी आंबोशी वापरतात. तर बाप्पा मच्छी आणायला गेले सकाळी मार्केटला. तर बाप्पा किती किलो होते पडलं आपल्याला टोटल? 4 पीस. 4 पीस किती किलोचे पडले? 1 किलो. 1 किलोचे पडले का? 1 किलो 50 ग्रॅम. आणि किती सांगितले आपल्याला पहिला भाव? 1000 सांगितलं, 900 दिले. 900ला दिले काय? का नेहमी एवढा रेट असतो का आज महाग पडले आपल्याला थोडीशी रेट? आता रविवार आहे ना थोडा. हां, तर रविवार असल्यामुळे थोडीशी मच्छी आपल्याला महाग पडली आहे. आता इकडे आलं आपण बारीक टेचलेलं आहे आणि त्यानंतर जी आपली मच्छी होती ना त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकतोय. आपला मसाला घरगुती आहे ना? घरगुती. किती चमचे? 2 चमचे? 2.5 चमचे आपण मसाला टाकला आहे. कालवणाची काही फ्रायची होती? नाही, कालवणाची. हो. आणि या साईडला फिश फ्रायसाठी आपण हा मसाला यूज करूया. 1 चमचा. तसं मीठ टाकलं त्यामध्ये चवीनुसार ना. हे कालवणाचं. कालवण्यासाठी आहे मीठ हे फ्राय. आणि हे फ्रायसाठी मीठ. आता पुढे आलं चेचून ठेवलेलं आहे ना. आता जे आपलं आलं चेचलेलं ना ते आपण टाकूया. काही लसूण साला सगळं. त्याच्यात टाकलंय ना आलं, लसूण, चिंच, मच्छी सगळं टाकलेलं आहे ना. तर मच्छीला लावून घ्यायचं. चिंचेचा कूट टाकला आपण मच्छीमध्ये. झालं जरा की आपण हा लसूण चेचलेला टाकायचा. थोडा मी साला सगळं घेतला, त्याला चव चांगली येते. बारीक आहे ना. चांगली उकळी आली की आपण बंद करू. हां, म्हणजे एक शॉर्टकट रेसिपी काय? हो. ही किती वेळ शॉर्ट लागतो आता होईल? एक 5 मिनटं पण नाही लागणार. हो. कालवणाला चांगला उकळ आला आहे. आता आपण वरती कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करायचा. बाकी झालं सगळं? हो हो, झाले. हां, कलर एकदम भारी वाटते कलर असा बघण्यासाठी. आणि आपला मसाला पण घरगुती आहे ना? हो, घरगुती मसाला. अच्छा. चलो बंद बंद. झाली. तर आपली रेसिपी जी होती पॉपलेटचं कालवण आंबट तिखट, ते रेसिपी झालेलं आहे रेडी. आता एक साईडला आपल्याला काय करायचं आहे? फिश फ्राय. फ्राय ना. हां, फिश फ्राय. पॉपलेट फ्राय पण करायचं आपल्याला. तर ते साईड ठेवून देऊ आपण. तर पॉपलेट फ्राय करायला घेऊया. पॉपलेट फ्रायला थोडासा रवा आणि तांदळाचं पीठ याने आपण मच्छी फ्राय करू.
आपण रवा आणि तांदळाचं पीठ घेतले ना ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. तुकडी मस्त कुरकुरीत आणि कडक होते फ्राय. आता मच्छी फ्राय तेल टाकून घेऊ. आता आपण तेल गरम झालं की आपण मच्छी फ्राय त्याच्यामध्ये टाकायची. ही बघा आपली मच्छी लाल लाल झाली नुसती एकदम भाजी वाटते. बघूनच त्याला कलर आला मसाल्याचा. साधी आणि सोपी पटकन किती वेळ गेला आपल्याला मच्छी करायला? एक 20 मिनिटं पण नसेल लागली. कालवण कालवण तर 10-15 मिनिटात झालं. आता ही मच्छीला काय जास्त वेळ लागणार नाही. 15-20 मिनिटात होऊन जाईल. आणि आपलं डीप फ्राय नाही ना, आपण हे तवा फ्राय करणार तवा आहे. पलटी करूया आपण. कलर मस्त आला याला ना. छान आला कलर. तर बहुतेक लालसर झालं ना आपलं. थोडं 5 मिनटं व्हायला हवं. एकदम भारी वास सुटलाय मस्तपैकी असा. कधी खातोय असं झालंय मला. आपली पापलेट फ्राय तयार झाली. आता आपली ही पॉपलेट जी आपण फ्राय केली ती ना, ती आपण थोडी टेस्ट करून बघूया कशी झाली. एक नंबर झाले, छान. मित्रांनो कशी वाटली मला व्हिडिओ नक्की सांगा. आणि तुम्हाला पण अशी रेसिपी बनवायची असतील किंवा नवीन नवीन रेसिपी बनवायची असेल ना, तर कमेंटमध्ये सांगा की आम्हाला ही रेसिपीची व्हिडिओ पाहिजे. आपण ती बनवायचा प्रयत्न करू. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. ते पण चला बाय बाय.